एका वृद्ध आजीबाईंची ही अवस्था पहा. या आजींना नीट ऐकू येत नाही, त्यांना व्यवस्थित चालताही येत नाही आणि डोळ्यांनीही स्पष्ट दिसत नाही. त्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त झाले आहे. तरी सुद्धा त्या दर महिन्याला काठीच्या आधाराने बँकेत येतात. कारण त्यांना आशा असते की त्यांच्या वृद्धापकाळ पेन्शनचे 1100 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले असतील. 2025 पूर्वी ही रक्कम 500 होती. 60 ते 80 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 400 आणि 80 वर्षावरील लाभार्थ्यांना 500 मिळत होते. त्यानंतर 2025 पासून ही रक्कम वाढवून 1100 करण्यात आली. पण या आजी प्रत्येक महिन्याला 1100 रुपये घेण्यासाठी बँकेत येतात आणि बँकेतील कर्मचाऱ्याने चित्रित केलेल्या त्या व्हिडिओमध्ये दिसते की तो दरवेळी त्यांना सांगतो, आजी अजून पैसे आले नाहीत. त्यांना नीट ऐकू येत नसल्यामुळे तो 4 वेळा सांगितल्यानंतरच त्यांच्या लक्षात येते की हो, पैसे आलेले नाहीत. त्यांच्या खात्यात सध्या फक्त 16 रुपये शिल्लक आहेत. त्या फक्त त्या 1100च्या आशेवर दर महिन्याला बँकेत येतात. तो बँक कर्मचारीही सांगतो की या आजींना प्रत्येक वेळी पैसे आले नाहीत असं सांगताना माझं मन रडतं. माझी या व्यवस्थेला एक विनंती आहे, जर तुमच्याकडे निधीच नसेल, जर तुम्ही पैसे देऊ शकत नसाल तर कृपया आश्वासन तरी देऊ नका. एखादा वृद्ध माणूस ज्याचा संपूर्ण महिना त्या 1100च्या भरोश्यावर चालतो, त्याला 4-4 महिने वाट पाहायला लावू नका. महिन्याच्या शेवटी त्याला 100 सुद्धा मिळत नाहीत. जर सरकारकडे किंवा व्यवस्थेकडे निधी नसेल तर स्पष्ट सांगा. निदान ते खोट्या आशेवर जगणार तरी नाहीत. जसं त्यांचं आयुष्य आज 16 रुपयावर चालत आहे तसं ते पुढेही निभावून नेतील. पण दर महिन्याला खोटी आशा देऊ नका. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.